नमस्कार मंडळी, सोन चाफा सिम्पली क्रिएटिव्ह ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण रांगोळ्या काढता काढता एक प्रेरणात्मक गोष्ट ऐकणार आहोत। हार मानण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न करा। एका राजाला त्याच्या शत्रूंनी गुहेत बंद केले, तेव्हा राजाला त्याच्या आईची शिकवण आठवली। ही जुन्या काळातील गोष्ट आहे। एका मोठ्या युद्धात एका राजाला मोठा पराभव पत्करावा लागला। त्याचे सर्व सैनिक मारले गेले आणि त्याने स्वतः मोठ्या कष्टाने आपला जीव वाचवला आणि जंगलाकडे पळ काढला। पण शत्रू सैनिक त्याचा पाठलाग करत जंगलातही पोहोचले। आपला जीव वाचवण्यासाठी तो एका गुहेत लपला। सैनिक गुहेत पोहोचले आणि राजाला शोधण्यासाठी आत गेले, पण त्यांना तो सापडला नाही। शत्रू सैनिकांनी गुहेचे प्रवेशद्वार बाहेरून मोठ्या दगडांनी बंद केले। आता राजा त्या खोल गुहेत एकटाच होता। भूक, तहान व थकव्यामुळे त्याचे शरीर हार मानत होते। त्याच्या मनात निराशा दाटून येत होती। त्याला वाटू लागले की आता त्याचे आयुष्य आता संपले। पण नंतर त्याला त्याच्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली। त्याची आई म्हणाली होती, काहीतरी कर, असेच मरू नको। राजाला त्याच्या आईची शिकवण आठवताच त्याला त्याच्या आत एक नवीन ऊर्जा जाणवली। त्याने ठरवले की प्रयत्न केल्याशिवाय हार मानायची नाही। त्याने दगड काढण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली। दीर्घ संघर्ष आणि कठोर परिश्रमानंतर तो गुहेतून बाहेर पडण्यात यशस्वी झाला। गुहेतून बाहेर पडल्यानंतर तो त्याच्या मित्र राजापर्यंत पोहोचला। त्याच्या मित्र राजाच्या मदतीने त्याने त्याच्या शत्रूंवर विजय मिळवला आणि त्याचे गमावलेले राज्य परत मिळवले। ही एका राजाच्या विजयाची कहाणी आहे। ती आपल्याला यशाची 4 तत्वे सांगते। पहिलं, खरा पराभव म्हणजे पराभव स्वीकारणे। 2, कठीण काळात सकारात्मक ऊर्जा हा सर्वोत्तम आधार आहे। 3, जे प्रयत्न करतात ते निश्चितच जिंकतात। 4, कठीण काळात तुम्ही योग्य व्यक्तीची मदत घेतलीच पाहिजे। मंडळींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही प्रेरणात्मक गोष्ट आणि माझ्या रांगोळ्या? मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे नक्की तुम्हाला शेवटपर्यंत छान छान रांगोळ्या आणि अशा नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतील।